भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातर्फे धुळे शहरातील 4 शाळांमधील 3000हून अधिक विद्यार्थिनींना लाठीकाठी प्रशिक्षण देण्यात आलं। भाजपच्या प्रदेश सहसंयोजिका अल्पा अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वात तसेच जिल्हा संयोजिका कुंतल अग्रवाल यांच्या पुढाकारानं हा 15 दिवसांचा उपक्रम राबविण्यात आला। आजच्या काळात प्रत्येक मुलगी सक्षम, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्हावी या उद्देशानं हे प्रशिक्षण देण्यात आलं। कुठलाही अपप्रसंग ओढावला तर प्रत्येक मुलगी सक्षम, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनली पाहिजे। तिला स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे या उद्देशानं हा उपक्रम राबविण्यात आला। यातून विद्यार्थिनींमध्ये धैर्य, शिस्त आणि आत्मपरीक्षणाची जाणीव निर्माण होऊन त्या अधिक सक्षम नागरिक म्हणून घडण्यास मदत होणार आहे। चावरा इंग्लिश स्कूल, कमलाबाई कन्या शाळा, पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल आणि कमलाबाई अजमेरा कन्या विद्यालय या 4 शाळांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात आलं। यावेळी तज्ज्ञ प्रशिक्षक अशोक भिकाजी जाधव, ऋतुजा जाधव आणि नारायणी जाधव यांनी विद्यार्थिनींना लाठीकाठीचे धडे दिले। चावरामधील 500, कमलाबाई कन्या शाळेत 1500, पोद्दारमधील 500 आणि अजमेरा विद्यालयातील 500 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला। लाठीकाठी सोबतच मुलींना मेहंदी आणि परिचारिकांना AI प्रशिक्षणही देण्यात आलं। सशक्त मुलगी म्हणजे सशक्त कुटुंब, सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र हा संदेश देत हा उपक्रम यशस्वी करण्यात आला। या उपक्रमासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि संयोजक पंकज पाटील यांचं विशेष सहकार्य लाभलं। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।